कलम 1 काय सांगतो, कलम 2 काय सांगतो, दफा 302 काय सांगतो असंच म्हणणार, असं वाटलं का तुम्हाला? सगळे कलम सांगू? हो नाही? किती कलम आहेत माहितीये? जुन्या जो IPC होता, भारतीय दंड संहिता, त्याच्यामध्ये संपूर्ण 511 कलम होते. तर ते आता नवीन सरकारने कमी केलेले आहे. कमी म्हणजे किती केले? 358 केलेले आहे. म्हणजे आम्हाला वकिलांनाही बरं झालं, 511 सेक्शन्स आम्हाला काही लक्षात राहत नव्हते. आता 358 पाठ करायचे आम्हाला. जुलैपासून आम्हाला अजून पाठांतरच होत आहे. इव्हन आम्ही कोर्टात उभे राहतो, नवीन कायद्याचे कलम सांगतो, जज साहेब पहिले असं डोकं खात होतं, विचार मॅडम IPCचे कलम सांगा की. म्हणजे अजून जजेस लोक सुद्धा तयार नाही, आमचे वकील लोक सुद्धा तयार नाही. आम्ही पटकन मोबाईलमध्ये बघून किंवा पुस्तक हातात घेऊन बोलत असतो. कारण जो जुना कायदा होता तो शिकायला अजून वेळ लागतोय आम्हाला वकील मंडळींना. कारण की वकील हा नेहमी शिकत असतो. कारण आमचं क्षेत्र असं आहे की आमच्याकडे नवीन नवीन जे कायदे येतात त्याचा अभ्यास करा. म्हणजे सगळं पहिले टार्गेट असतो वकील मंडळी की ते कशी चिरफाड करतात या कलमाची. कारण पोलिसांनी वकिलांचं फारसं पटत नसतं, पण माझ्या बाबतीत थोडंसं ते वेगळं आहे की माझे बरेचसे पोलीस अधिकाऱ्यांशी चांगलं पडतं. कारण की मी पोलीस मित्र म्हणून काम करते आमच्या डोंबिवलीच्या एका पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलिसांच्या अडचणी समजून घेते, त्यांना तपास कार्यामध्ये आम्ही मदत करतो किंवा FIR मध्ये कधी कधी चुका करतात. म्हणजे त्यांची क्राईम मीटिंग असते, तेव्हा क्राईम मीटिंगमध्ये एखादा गंभीर गुन्हा केलेला आरोपी लवकर जामिनावर सुटला कसा, किंवा जर पूर्ण केस चालून त्याला सजा लागली नाही, तो निर्दोष सुटला कसा, यावरती त्यांची धुलाई होत असते की तुम्ही तपासात कुठे कमी पडले. आणि हे आता जे नवीन कायदे आलेले आहेत त्याच्यामध्ये अधिकार जास्ती दिले गेलेले आहेत आणि त्यांना म्हणजे अशा पद्धतीने ते घ्यायचे आहेत स्टेटमेंट्स की जे ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची आहे. कधी कधी फिर्याद दिल्यानंतर पलटी मारतो, रागाच्या भरात किंवा कोणीतरी भडकवलं म्हणून जातो आणि फिर्याद देतो, पण नंतर मग कंटाळा करतो किंवा असं मांडवली, माहिती ना मांडवली होते मारामारीच्या केसमध्ये तर करतात, अरे आपलेच मित्र होते मारामारी झाली आपली, चला नंतर मांडवली करूया, कोणीतरी मध्यस्थ तो मांडवली करतो, मग ती केसकडे दुर्लक्ष करतात ते फिर्याद. आणि कधी कधी कोर्टामध्ये आल्यानंतर ते होस्टाईल होतात. होस्टाईल म्हणजे काय? ते लोक आपलं जे आधी स्टेटमेंट दिलेलं असतं त्याच्यावरनं पलटी मारतात आणि कोर्टामध्ये खोटं सांगतात की नाही मी असं काही बोललेच नव्हते, मी असं काही बोललोच नव्हतो. ते पोलिसांनी तसं घेतलं, म्हणजे खापर कोणाच्या डोक्यावर? पोलिसांची. तर त्यांना सेव्ह करण्यासाठी नवीन जो कायदा आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, म्हणजे जो पूर्वी CRPC होता की त्याच्या अंतर्गत हे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं आहे. जे कोणी स्टेटमेंट देणार त्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं आहे. आणि हे पोलीस अधिकारी स्वतःच्या पर्सनल मोबाईलमध्ये नाही करणार, त्यांना वेगळे विशिष्ट पोलीस खात्यातर्फे मोबाईल दिले गेलेले आहे की ते ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये कसे सेव्ह होतील आणि ऑटोमॅटिक कसे त्याला सगळे डिटेल्स येणार आणि ते पुढे त्यांना त्यांच्या वरिष्ठांना फॉरवर्ड करता यावे यासाठीची ती त्याच्यामध्ये तशी सिस्टम फीड करून त्यांना दिलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठेही छेडछाड होऊ शकत नाही. कारण आपल्याला माहिती आहे की आता नवीन टेक्नॉलॉजी किती आलेली आहे. AI ऐकलं आहे सगळ्यांनी? व्हॉट इज इट? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. व्हॉट कॅन यू डू? आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून तुम्ही काय काय करू शकता? एनिथिंग कॅन बी डन, एनिथिंग. म्हणजे माझं त्रुटीचं मी काहीही करू शकते. म्हणजे आय एम नॉट त्रुटी, माय आयडेंटिटी इज नॉट त्रुटी. दुसरं कोणाची आयडेंटिटी माझ्या फोटोवरती माझ्या इमेजवरती बसू शकतो, दुसरा व्यक्ती क्रिएट केला जाऊ शकतो, काहीही क्रिएट केलं जाऊ शकतं. तर हे AIचे जसे फायदे आहेत तसे तोटे पण आहेत. आणि म्हणून जशी टेक्नॉलॉजी नवीन नवीन येते आहे तर तशा त्या टेक्नॉलॉजीमध्ये समरस होऊन कशा पद्धतीने गुन्हेगार पकडले जावे किंवा त्यांच्यावर इन्व्हेस्टिगेशन कसं करावं, त्यांना पक्के तेच आरोपी आहेत किंवा त्यांच्या विरोधात असे सक्षम पुरावे आहेत की जेणेकरून काय म्हणजे पूर्ण केस चालल्यानंतर ते दोषी कसे ठरतील. कारण एखाद्या गुन्हेगाराला पकडणं आणि मग त्यानंतर त्याच्यावरती ते गुन्हे सिद्ध करणं फार मोठी कसरत असते पोलिसांसाठी. आणि आम्ही वकील लोक काय करतो, जेव्हा डिफेन्स करून असतो तेव्हा आम्ही त्याच्यातनं चुका शोधतो की पोलिसांनी कुठे चुका केलेल्या आहेत त्या तपासादरम्यान आणि त्या चुकांचा फायदा त्या आरोपीला मिळतो आणि आम्ही त्यांना सोडवण्यात यशस्वी होतो. म्हणजे हे आमचं सुद्धा एक स्किल आहे. जसे पोलीस त्यांची स्किल वापरतात तसे आम्ही आमची स्किल वापरतो त्यांना सोडवण्यासाठी. पोलीस काय करतात? त्यांना अडवण्यासाठी आणि आम्ही सोडवण्यासाठी. म्हणजे असं म्हणतात ना लॉयर्स आर लायर्स, म्हणजे आम्ही खोटं बोलतो
काय करणार, प्रोफेशन आहे, आम्हाला बोलावं लागतं. आम्हाला आरोग्यांचं सांगतो मग कारण मर्डर मीच केला, असं चांगलं सगळं असं केलं. पण आम्हाला कोर्टाला सांगता येईल का, हो साहेब यांनी मर्डर केला, यांनी असं चाकू घोसटलाय. आम्ही नाही सांगू शकत कारण की आम्हाला फी मिळते, आम्हाला त्याला वाचवायचं असतो. जरी त्यांनी मान्य केलंय की मी तो खून केलेला आहे, पण आम्हाला कोर्टासमोर ते सिद्ध करायचं असतं की हे यांनी नाही केलेला. हा त्यावेळेस स्पॉटवरच नव्हता. विटनेसेस आहेत, पंच आहेत, ते सगळे सांगतात की आम्ही बरेच पंचनामा करणारे जे पंच असतात त्यांना आम्ही त्यांची साक्ष क्रॅक करण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही त्यावेळेस तिथे हजरच नव्हते, पण तुम्हाला किती वेळ लागला यायला, या स्पॉटवर ना त्या स्पॉटवर. आता जसं म्हणा आपले रिटायर्ड तहसीलदार साहेब बोलले की त्यांनी सुद्धा असे ओळख परेड घेतलेले आहे. ही ओळख परेड जेलमध्ये जाऊन घ्यायची असते आरोपींची, की हा आरोपी तोच आहे का. साक्षीदार जे असतात, आय विटनेस जे असतात, ते तिथे जातात आणि सांगतात की हो हाच होता, हाच आरोपी होता, मी याला बघितलेला आहे. याला ओळख परेड म्हणतात. आणि एकदा जेलला गेल्यानंतर पोलिसांना ते करता येत नाही, म्हणून त्यांना असे सरकारी जे कर्मचारी असतात आणि जे तहसीलदार आणि नायब तहसीलदार पदावरचे जे असतात त्यांना विशेष करून हा अधिकार असतो. आणि त्यांनी जसं म्हटलं इंटरेस्ट पंचनामा वगैरे, म्हणजे ह्या अशा वेळेस असे सरकारी पंचांची आवश्यकता असते. तर आता या नवीन कायद्यामध्ये हे सगळे इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा याच्यावरती भर आहे. बिकॉज वी आर मुव्हिंग टुवर्ड्स दी 21st सेंचुरी. तर 21st सेंचुरीमध्ये वी शुड बी टेक्नोसेव्ही. आता आपल्याकडे मोबाईल आहे, बरोबर. आता बरेच जणांकडे नाही असं कळलं, पण जेवढ्यांकडे आहे आपण त्याचा वापर काय काय करतो. मोबाईल हॅज some advantages, but there are some disadvantages. But what are the advantages? शाळा कॉलेजमध्ये आपल्याला प्रोजेक्ट करण्यासाठी सांगितलं जातं तेव्हा काय करतो आपण, काय करतो, प्रोजेक्ट कुठून करतो आपण, लायब्ररीतून पुस्तकं घेतो, स्टडी मटेरियल आणतो आणि मग अभ्यास करून त्याच्यावर प्रोजेक्ट बनवतो. मग काय करतो, मोबाईलवर टाकतो, बरोबर. हा एक गुन्हा आहे, तुम्हाला माहिती आहे का. सायबर क्राईम ऐकलंय तुम्ही, हा मोठा सायबर गुन्हा आहे. सगळेच करतो, आम्ही सुद्धा करतो, सगळेच करतात. आणि त्याची शिक्षा काय माहिती आहे का, 6 महिने जेल आणि 1 लाख फाईन. आहे का दंड भरण्याची तयारी. सगळ्यांवरती गुन्हा नोंद करायचा तिथे झाले. सगळे सायबर चोरी करतात. का ही चोरी आहे, कारण आपण फुकटमध्ये घेतो. कुठली वस्तू फुकट मिळते. आता सायबर क्राईम इज अ डिफरंट थिंग, की हे जे काही फुकटच्या वस्तू तुम्ही घेत असता मोबाईलमधून, त्याचा नंतर दुष्परिणाम पण आपल्याला भोगावा लागतो. कारण की ॲज सून एज यू क्लिक ॲट द लिंक तुमची मोबाईलची माहिती बरीचशी तिथे जात असते. हे फार धोकादायक आहे. आपण प्रोजेक्टसाठी सगळी चोरी करतो, पोस्टर वेगळी आहे, पण त्यासाठी इतर पुस्तकं असतात, रिसोर्ससाठी इतर पुस्तकं, त्याचं वाचन केलं गेलं पाहिजे. पण ते आपण करत नाही. आपल्याला सगळं फास्ट हवं असं असतं. किंवा मित्राची मैत्रिणीची वही आणून त्याच्यामध्ये काहीतरी थोडंसं इथून असं चोरी करून आपण प्रोजेक्ट आपला पूर्ण करतो आणि सबमिट करतो. ही सायबर चोरी आहे, जे अनेक जणांना माहिती नाही की हे सायबर क्राईम घडला जातो. का तो सायबर क्राईम घडला जातो, कारण आपण त्याला पैसे पेमेंट केले. देर आर सम सॉफ्टवेअर्स की देअर कॅन बी परचेस. येतं ना कधी कधी की हा सॉफ्टवेअर परचेस करा तुम्ही, पण आपण ते परचेस करत नाही कारण आपल्याला फुकट माल मिळते. तर हे अशा पद्धतीने हे सायबर गुन्हे घडतात आणि आपण सगळेच करतो. जाऊ देतो सगळ्यांना मला केलं, आपण आधीच करायला पाहिजे होतं. मी 6 वाजून 15 मिनिटांनी बघितलं, म्हणजे उद्या मी लोक करून देणार, मी त्याच्या आधी मी गुड मॉर्निंग करणार. म्हणजे ही सकाळचा आपला हा एक रुटीन असतो. आणि त्यानंतर आपलं काय असतं, कुठे भेटायचं, किती वाजता कॉलेजला जायचं, किती वाजता शाळेत जायचं. आता तुमचा तर युनिफॉर्म आहे, त्याच्यामुळे कुठल्या कलरचा ड्रेस घालावा, त्याच्यावर मॅचिंग पांढऱ्या घालाव्या, हा सगळा प्रकार नाही तुम्हाला. पण आपण हा सगळा म्हणजे डिस्कशन करत असतो आपल्या मित्रमैत्रिणींची सकाळच्या वेळेमध्ये. आणि त्यानंतर शाळेत येतो, कॉलेजमध्ये येतो. आणि त्यानंतर आपल्याकडे बरेचसे प्रकार असे होत असतात या मोबाईलमधून. म्हणजे आपल्याला ते शाळा कॉलेजमध्ये पालक का पाठवतात किंवा आपण काय येतो शाळा कॉलेजमध्ये आणि हे नोकरी करायला येतो आपण. अरे एकदा 10वी पास झालं की वाट हवं असतो, कॉलेज में कब जाएंगे, कॉलेज की वो लड़की कब मिलेगी. कॉलेज में आई नई लड़की है, क्या म्हणजे आपण कॉलेज लाईफ कधी एन्जॉय करणार याची उत्सुकता असते. आता तुम्हाला युनिफॉर्म मध्ये जास्त कॉलेज लाईफचा फील येत नसेल, पण जे कलरफुल ड्रेस घालून कॉलेजमध्ये जातात त्यांना खूप वेग फील होतं. म्हणजे कॉलेजमध्ये जाणं कशासाठी
लफडी करण्यासाठी जातात असे पालक पण म्हणतात, बरोबर ना? थोडे म्हणाला आम्हाला माहिती मुलींना सहसा गावाकडे मुलींना बाहेर शहरात शिक्षणासाठी पाठवलं जात नाही, कारण पालक हेच म्हणतात आई जर म्हणत असेल नाही शिकू द्या ना मुलीला, पण वडिलांचं म्हणणं असं नाही की लफडी केली मग अशी शहरात गेले की लफडी करतात, लोक फसवतात, हे सगळी अशी विद्या आपल्याला दाखवली जाते. आणि त्यातूनही खूप मस्का मारून मारून बाबा जाऊ द्या ना, माझ्या मैत्री काय सोबत मी जाते ना शिकणार, मी काय लफडी नाही करणार, ओके परमिशन राखली. पण नंतर पुढच्या काय काय दिलेल्या असतात आपल्याला अटी शर्ती, मुलींना काय काय अटी शर्ती असतात सांगा लवकर. काय सांगतात आई वडील? बिंदास जा, काहीही कर असं सांगतात? काय सांगतात? काय सांगतात बहिणींना तुम्ही? पोरांशी बोलायचं नाही आणि पोरं दिसली तर मान खाली घालून जायचं का? एवढा मुला गुन्हा करतो ना आपण मुली आहोत म्हणून. मुला दिसली की खाली मान घालून जायचं. मुलांनी शिट्ट्या मारायला बघायचं नाही. मारतात ना मुलं शिट्ट्या? मारतात. अरे मारलं पाहिजे. शिट्टी मारली नाही तर तुम्ही पण कधी मित्रांना बोलवण्यासाठी मारा, मुलींना बघून नाही. मुलींना बघून शिट्ट्या मारणं म्हणजे गुन्हा. आपल्याकडे कायद्यामध्ये 2 प्रकारचे गुन्हे आहेत माहिती तुम्हाला? कॉग्निझेबल, नॉन कॉग्निझेबल. दखलपात्र आणि अदखलपात्र. म्हणजे काय? दखलपात्र आणि अदखलपात्र काय फरक आहे? गुन्हा आहे, पोलीस स्टेशनला जायचं आहे, पण मागची इच्छा असते त्याला पकडला पाहिजे, जेलमध्ये टाकला पाहिजे नाही. हाच फरक आहे दखलपात्र आणि अदखलपात्र. की दखलपात्र गुन्हा असा असतो की त्याच्यामध्ये FIR होते. बरेच गुन्हे असे आहे की FIR झाली तरी त्याच्यामध्ये अटक होत नाही. काही गुन्हे असे असतात की अटक करण्यासारखे असते तर मात्र अटक होते. आणि अदखलपात्र म्हणजे त्याची फारशी दखल घेतली जात नाही. आपल्याला माहिती आहे FIR फाटला, NC फाटली अशा बोलतात बरोबर. NC म्हणजे नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स. ती एक छोटी एकच पानाची आपल्याला रिपोर्ट मिळते. NC म्हणजे जे साधे गुन्हेगार. आता जे शिटी मारली होती मुलींना मुलांना म्हटलं तर फक्त NC वर तुमच्या FIR होणार नाही, अटक होणार नाही. पण याचा अर्थ मुलींना मग सगळं शिट्या मारून आला. पण असा उलट पण आहे. आजकाल मुली पण शिट्या मारतात पण मुलीवर तिथला गुन्हा दाखल होत नाही. कारण की हे कायदे मुलांसाठी मुलांवरती आहे आणि ते अब्युजर. आज मला एक चांगली गोष्ट वाटली की नेहमी मी महिला वकील असल्यामुळे मला सांगितलं की महिला कायद्याबद्दल बोला, महिलांशी बोला. अरे महिलांना माहिती आहे आपल्याला अत्याचार होतोय, आपल्याला कोणी धक्का मारून जातोय, महिलांना कळतंय की आपलं काहीतरी चुकीचं वागणूक झाली आपल्यासोबत. पण हे धक्के मारणारे कोण आहे? हे लोक आहे. बॉयज डोंट वरी, आय एम नॉट अगेन्स्ट बॉयज. पण मी सांगते जे गुन्ह्यांचं हे आहे प्रकार आहे म्हणून सांगावं लागतं. सगळी मुलं वाईट नाही, सगळे पुरुष वाईट नाही. म्हणजे मुलींनी हा मनामध्ये ग्रह करायचा नाही. प्रत्येक भेटणारा मुलगा हा वाईटच असतो असं नाही. पण अमुक एका मुलाच्या कशा वागण्याने किंवा पुरुषाच्या वागण्याने पूर्ण ती कम्युनिटी बदनाम होत असते. तर तसं नाही. आपल्याला फरक ओळखता आला पाहिजे. प्रत्येक स्पर्शामध्ये आपण महिला मुली ओळखू शकतो की हा स्पर्श कसा आहे. जसं मी मगाशी म्हटलं की तुम्ही इथे लफडी करायला येता आणि हा खरंच शब्द FIR मध्ये बरेच वेळा हा शब्द येतो. माझ्या शाळेत कॉलेजमध्ये नवीन मुलगा आला, नवीन मुलगी आली, मी मुलीचं सर्व FIRचं स्टेटमेंट. आमची दोघांची मैत्री झाली. मग आम्ही एकमेकांचे नंबर दिले. त्यानंतर आमची मैत्री वाढत गेली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यानंतर तो मला वेगवेगळे आमिष दाखवू लागला. आणि तो मुलगा का आवडू लागला? मुलींना मुलं कशी आवडतात? असं पेंगल वगैरे आवडतो आपल्याला. फार स्कॉलर आहे, नुसतं पुस्तकातच आहे, पुस्तकातच यायची. कसा मुलगा पाहिजे? म्हणून आजकाल जिम बघा गल्लोगल्ली जिम चालू झालेल्या आहे बरोबर ना. असा वेल बिल्ड पाहिजे, चांगला हँडसम पाहिजे, हातामध्ये सोन्याच्या अंगठ्या पाहिजे, ब्रेसलेट पाहिजे, चेनवाला पाहिजे, चांगल्या नवीन नवीन गाड्या फिरवतो. आज ही दिसतो आणि तुमची दोस्ती होते, चांगला तुम्हाला बाईकवर फिरवतो आणि मग मध्येच कुठेतरी गायब होतो थोडे दिवस, फोन लागत नाही त्याचा. मग आपण विचारत होतो की फोन लागतो, काय झालं, हा गेला कुठे? आणि मग मित्रांना विचारतो
पचकत नाही अशा गोष्टी. आणि मग नंतर तो मुलगा परत आल्यानंतर भेटतो तुम्हाला, मग तुम्ही म्हणतात आणि तुझा मोबाईल बंद होता, तुला एकदा पण फोन करा असं वाटलं नाही, मी जर पाठवत होती. मग त्याचं उत्तर काय असतं, अरे गावात आजी आजारी तिकडे गेलो होतो, लग्न होतं तर असतात. पण हा मध्ये जो गायब झालेला असतो ना, तो कुठे असतो माहितीये? कुठे असतो? नक्की गावाला असतो? कुठे असतो? दुसरीच्या सोबत. पोलिसांना कळलं असेल कुठे असतो. जे पोलीस बसलेले असतात आणि त्यांना माहिती कुठे असतो. या मधल्या दरम्यानमध्ये तो जेलमध्ये असतो. कारण ह्याच्या नवीन गाड्या, ह्याचे काही दागिने, ते सगळं चोरीचा माल असतो. आणि मुलींना खास इम्प्रेस करण्यासाठी काही मुलं हे तंत्र वापरतात. म्हणून असे जे छान चौकी दाखवतात तिथे फार आपण इम्प्रेस व्हायचं नाही. आणि खरा प्रेम करायचे पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ते शाळेत येता, कॉलेजमध्ये येता, शिकण्यासाठी येता. तुम्ही सगळ्यांनी उत्तर दिलं की आम्ही शिक्षण घेण्यासाठी येतो, राईट? शिक्षणच घ्यायचं आहे. यू हॅव टू मेक युअर करिअर फर्स्ट अँड देन फोकस ऑन युअर लवली. म्हणजे तुम्ही मोकळ्या काही करायला मॅच्युअर कम बाय दॅट टाइम. तुम्हाला वाटतं एक 18 वर्ष झाली की आम्हाला लायसन्स मिळालं, आम्ही लवली करू शकतो. आता तर 18च्या आधीच लवली सुरू असतात. आमच्याकडे केसेस येतात त्या शाळा लेवलपासून सुरू झालेल्या लवली असतात. कॅन यू बिलीव्ह तिसरी चौथीची मुलं एकमेकांना आय लव्ह यूच्या चिठ्ठ्या पाठवतात. इथपर्यंत आपण प्रगत झालेलो आहोत. अरे हे करू नका असं, हे आपणच शिकवतो हे लहान मुलांना. त्याच्यावर वाईट वाटण्याची गरज नाही. हे आपण आता हा समाज का असं वागतोय त्याला कारणीभूत आपण स्वतः आहोत. की आपण कुठल्या गोष्टीला प्रेफरन्स दिला पाहिजे हे आपल्याला कळायला पाहिजे. की आपण इथे शाळेमध्ये फक्त बस बेंचवर बसून वागलेले असं बघितलं म्हणजे खुश की आपल्यावर खुश आहे. हेच का करत असतो, असंच करतो ना बघा. का आपण सर काय शिकवतात, मॅडम काय शिकवतात तिथे लक्ष देतो, असं का लक्ष असतं? लक्ष असतं बरोबर. पण हे ही जी लफडी आहे त्याची मी म्हटलं रेफरचा कंटेंट की मैत्रीचं रूपांतर प्रेमात होत गेलं आणि तो हळूहळू मला आवडू लागला. आणि मग तो सांगेल तिथे तिथे मी जायला लागले. मग एका दिवशी त्याने मला मित्राच्या घरी नेलं. त्याच्या मित्राच्या घरी कोणीही नव्हतं. आणि मग त्यांनी हे थोडंसं मोकळेपणाने तुम्हाला ऐकावं लागणार आहे. बिकॉज यू आर गोईंग थ्रू दॅट एज की तुम्हाला या सगळ्या इन्फॉर्मेशनची गरज असलीच पाहिजे. आणि मी कधीही या गोष्टी सांगायला संकोच करत नाही. लॉजिस वगैरे नाही म्हणून लॉजिसला जाण्याचं प्रमाण कमी आहे. पण आमच्याकडे सिटी एरियामध्ये हा प्रमाण फार आहे. की लगेच प्रेम म्हणजे काय असतं, शारीरिक संबंध हवे असतात. आणि हे चुकीचं आहे. आपल्या मनामध्ये जी प्रेम ही कल्पना आहे आय लव्ह यू फार सहज म्हणून म्हटलं जातं. फार सोपं आहे आय लव्ह यू म्हणून काढणं. पण ते खरोखर प्रेम आहे का हे पडताळणी करण्याचं काम आपल्या मुलींचं आहे. तर तो जर खरोखर प्रेम करत असेल तर तो कधीही तुम्हाला त्रास होईल असा वागणार नाही. तो असा गावाला जाऊन बसणार नाही, आजी आजारी पडली म्हणून गावाला जाऊन बसणार नाही. ज्याचं खरं प्रेम असेल तो ही काळजी घे की तुमचा अभ्यास नीट होतोय का, तुम्हाला काही आजार झाला तर तो तुमची काळजी करेल किंवा इतर मुलं कोणी त्रास देत नाही ना, या प्रकारची काळजीची भावना असेल त्याला प्रेम म्हणतात. पण आज आपल्याला काय प्रेमाची व्याख्या काय आहे, जे टीव्ही सिरियल्स मध्ये दाखवले जाते बेडरूमचे सीन्स, हे झालं म्हणजे आपलं प्रेम. आपण एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवले म्हणजे आपलं प्रेम सफल झालं. वी आर इनटू डीप लव्ह. आणि मुलं मग बघा मग कशी आयडिया करायचं, मित्राच्या घरी नेलं, मग त्याने माझ्या अंगावर हात फिरवला, मग त्याने ही मागणी केली. सुरुवात म्हणजे जी असते तशी मागणी केली, मी त्याला नाही म्हटलं. हे बघा ना मुलीचे डायलॉग्स, मुलाचे डायलॉग्स कसे असतात. मला असं म्हणणं त्याला बरं मुलगी म्हणते अरे नको ना, असं नको करूया, लग्न झाल्यावर करूया. आणि तो मुलगा म्हणतो हो मी तुझ्याशीच लग्न करणार आहे, तुझा माझ्यावर विश्वास नाही का. तरी मुली म्हणजे नको ना रे, पण आपण लग्न केल्यानंतरच हे सगळं करूया. तरी तो मुलगा म्हणतो अरे त्यात काय होतं, मी तुझ्याशीच लग्न करणार आहे, का घाबरते, विश्वास नाही का तुझा माझ्यावर, एवढं मी तुला प्रेम करतो. आणि तरी पण मुलगी थोडीशी नाहीच म्हणते, थोडीशी तुला नको आहे आपण लग्नानंतर, पण तू नक्की करशील अरे माझ्याशी लग्न. मग तो मुलगा थोडासा भडकतो, अरे किती वेळ सांगतोय तुला माझं तुझ्यावर प्रेम आहे, तरी तू ऐकत नाही, सारखी सारखी मला विचारते.
अरे माझं तुझ्याशिवाय कोणाशीच लग्न नाही, मी तुझ्याशीच प्रेम करतो, तुझ्याशीच लग्न करणार, दुनिया इतर की उधर हो जाए तरी मी तुझ्याशीच लग्न करणार. मग लग्नानंतर करणं आणि आता करणं काय फरक पडणार आहे? मग कुठेतरी मुलगी थोडी थोडी पिघल जाते. मग अजून तो इमोशनल करतो की बघ याचा अर्थ तुझा माझ्यावर प्रेम नाही, तुझा माझ्यावर विश्वास नाही, तुझं माझ्यावर प्रेम नाही हे म्हटल्यानंतर त्या मुली त्यांना असं वाटतं हे जर तो असं म्हणायला लागला याचा अर्थ तो मला सोडून जाईल, आपल्याला हा बॉयफ्रेंड सोडून जाणार, मग आपल्याला याच्यासारखा चांगला बॉयफ्रेंड मिळणार नाही. आणि मग मुली सरेंडर करतात आणि म्हणजे नको व्हायला पाहिजे ते सगळं घडून जातं. आणि कधी कधी याच्यात ती मुलं असेही इमोशनल करतात मुलींना की आपले हे बघ हे क्षण किती महत्वाचं आहे, हे आपल्याला पहिल्यांदा होत आहे, तर हे आपल्याला आयुष्यभर लक्षात ठेवायला आपण एक व्हिडिओ घेऊया का, फोटो घेऊया का, आणि म्हणजे तुमचे संबंध इन्स्टिंक्ट रिलेशन्सचे व्हिडिओज काढले जातात. मुली पण भावूक होतात की अरे हो आठवण म्हणून पाहिजे ह्या गोष्टी, आणि मग आपण ते आठवण त्याला त्याच्या मोबाईलमध्ये साठवण्याची परवानगी देतो. आणि मग नंतर थोड्या दिवसांनी त्यांचा तुमच्यामधला इंटरेस्ट संपलेला असतो आणि मग त्याच्यानंतर तो अवॉइड करायला लागतो. आणि मग व्हिडिओ दाखवून किंवा त्याची धमकी देऊन तुम्हाला फक्त तो यूज करेल. आणि त्या व्हिडिओच्या धमकी मात्राने त्या मुली घाबरून पुन्हा 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 त्याच्याजवळ जात असतात, कारण त्यांनी धमकी दिलेली असते, बघ ही व्हिडिओ मी व्हायरल करेन, सोशल मीडियावर टाकेल. कधी कधी याच्यातून काय होत असतं, अशा फिजिकल रिलेशन मधून ती मुलगी प्रेग्नंट राहते. आणि प्रेग्नंट राहिल्यानंतर कोणाला सांगू शकते, घरी जाऊन सांगणार की आई मी प्रेग्नंट आहे, सांगणार किंवा त्या मुलाला सांगणार मी तेरे बच्चे की माँ बनने वाली हूँ. आणि मग मुलाचं काय रिएक्शन असणार, अरे वाह गुड न्यूज, चलो शादी करते हैं, असं असतं. असं रिएक्शन असतं नाही. हे तुम्हाला माहिती आहे तरी सुद्धा तुम्ही याच्या बळी पडता, बरोबर. पण हे आपण विचार करतो त्यावेळेस नाही, कारण आपण त्या इमोशनमध्ये इतके बांधले गेलेलो असतो. आपला बॉयफ्रेंड आपलाच आहे, म्हणजे माझ्यावरच प्रेम करतो, दुसऱ्या मुलींची मध्ये बोलत असेल नाही पण तो माझाच आहे. पण अशा वेळेस जेव्हा तुम्ही सांगता फार खुश होऊन मी तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ, मग तो अजून बदलायला सुरुवात होते. आणि मग तो नंतर काय ब्लेम करतो, मला काय माहिती तू अजून किती जणांबरोबर फिरत असशील, की कोणाचं मुलं आहे माझं नाही, असं करून हात वरती करतो. आणि मग अशा वेळेस आपण मुली घरी सांगतो का, आई मला या मुलाने फसवलं, वडील या बाबा या मुलाने मला फसवलं, आता मी प्रेग्नेंट आहे काय करू, सांगतो आपण, सांगतो घरी, सांगायला पाहिजे ना घरी. लफडी करताना आपण परमिशन घेतो. सेकंड थिंग, फिजिकल रिलेशन करताना आपण घरवाल्यांची परमिशन घेतो. आणि एक्स्ट्रीम झालं, प्रेग्नेंट झालो तर घरी सांगतो नाही का. ज्यांनी तुम्हाला जन्म दिला त्यांना तुमची काळजी असते, त्यांना का नाही सांगायचं. काय सांगितलं तर, आणि या गोष्टी न सांगितल्यामुळे मग ती मुलीची अवस्था काय होते, मुलगाही स्वीकारत नाही, घरी सांगू शकत नाही. मग तिसरा मार्ग काय असतो, मी सगळीकडे हा प्रश्न विचारते ना, हे नक्कीच सांगते मी, कुठूनही मला आजपर्यंत असं उत्तर नाही मिळालं की आय विल फेस द प्रॉब्लेम, की आमच्यावर ही वेळ आली तर आम्ही हा प्रॉब्लेम फेस करू. सगळीकडनं हेच उत्तर आलं, सुसाईड, विच इज व्हेरी रॉंग. सुसाईड केला म्हणजे तो मुलगा सुटला ना, त्याला तर बरंच वाटतं, हा चला एक कटकट गेली, म्हणजे अजून तो दुसऱ्या मुली फसवायला मोकळा. पण हा सुसाईडचा विचार येतो म्हणून तुमच्या मनात कोणी शिकवलेलं असतं. मला तर नाही कधी आला, मी पण खूप बॅड बॅच मधून गेलो, आम्हाला पण खूप प्रॉब्लेम्स येतात, पण आम्हाला कधी असा आत्महत्या करण्याचा विचार नाही आला. आपण फेस करूया असं विचार येतो, कारण आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळत गेलं किंवा आम्ही मार्गदर्शन घेत गेलो, चांगलं वाचन केलं, चांगल्या लोकांच्या संगतीत राहिलो. आपल्याला सुसाईडचाच विचार काय आला, सुसाईड इज द ऑप्शन नो. अशी केस झाली होती आमच्या कल्याणामध्ये. तिसऱ्या माळ्यावर एका मुलीने जीव दिला आणि मग नंतर जीव दिल्यानंतर पोलीस येतात, बरोबर. पोलिसांना बोलवावंच लागतं.
म्हणजे तपास सुरू होतो. तपासात पहिला प्रश्न काय असतो घरच्यांना, मुली अभ्यासात वीक होती का, म्हणजे अभ्यास तिचा चांगला नव्हता का, काहीतरी शाळेमध्ये मार्क कमी पडले म्हणून तिने आत्महत्या केली का. मग पालक म्हणतील नाही, चांगली हुशार होती, पहिला नंबर काढत होती. बरोबर. दुसरा प्रश्न, काही पैसे घेतले होते ना कोणाकडनं, पैशांचा व्यवहार होता का, नाही, तेही नाही. मग तिसरा प्रश्न असतो, मुलीचा कुठे अफेअर होता का. मग एकदम पालक भडकतात, नाही हो, आमची मुलगी खूप सभ्य होती, आमच्या मुलीचं कुठे लपड बिकडे नव्हतं. मग पोलीस कुठे तपास करणार, कारण त्यांना जर तुमच्याकडे उत्तरच मिळाली नाही तर दे आर नॉट सुपरमॅन. त्यांनाही तुमच्याकडच्या स्टेटमेंट्सच्या आधारावर पुढे इन्व्हेस्टिगेशन करणं सोपं पडतं. पण आपल्याकडे जसे सगळे नेगेटिव्ह आन्सर्स असले मग पोलिसांना कुठे कुठे काय काय शोधून काढावं लागतं. मग एकतर काय असतं, मोबाईल सर्वात जास्ती बोलत असतो अशा वेळेस. आणि मग मोबाईलच्या मुलीचा चेक केला गेला, व्हॉट्सअप, इन्स्टा सगळं काही क्लिअर होतं, म्हणजे फ्रेंडली मेसेजेस मैत्रिणीसोबत वगैरे असे फारसे बाकी काही दिसलं नाही. मग खरोखर जर या मुली या क्रायटेरियामध्ये नाही तर मग तिने आत्महत्या का केली. काहीतरी कारण असल्याशिवाय कोणी आत्महत्या करत नाही, बरोबर. मग तिचं ते एक नोट म्हणून ऍप्लिकेशन असतं आपल्या मोबाईलमध्ये, तिथे तिने लिहून ठेवलेलं होतं की तिची एक मैत्रीण आणि तिचे भाऊ आणि त्याचे मित्र असे 6 जण मिळून तिला सतत हॅरेस करत होते. आणि त्या मैत्रिणीचा भाऊ त्याने तिच्याशी जबरदस्ती रिलेशन ठेवलं, म्हणजे रेपच केलेला होता. आणि इतर मित्रांनाही तो ती मुलगी हे करायला बोलवत होता, तिच्यासोबत रिलेशन ठेवायला बोलवत होता. आणि वेगवेगळ्या ठिकाणी तिला वेगवेगळ्या वेळेस नेलेलं होतं या लोकांनी. असे 6 जणांनी टोटल तिच्यावरती कंटिन्यू जवळजवळ 1-1.5 वर्ष रेप करत होते. आणि हे ते कोणाला सांगू शकली नाही, पण कधीतरी तिने हे नोटमध्ये हे लिहून ठेवलं होतं, त्यांची नावं लिहून ठेवली होती, मैत्रिणीचं नाव लिहून ठेवलं होतं. आणि ह्या आधारावरती त्या सगळ्यांना अटक करण्यात आली. म्हणजे तुम्ही जर गप्पा बसलात तर किती मोठं नुकसान होतं हे मला सांगायचं आहे, की तुम्ही अशा वेळेस गप्प बसायचं नाही, तुम्ही हे बोललं पाहिजे, कुठेतरी शेअर करा. तुम्ही तुमच्याकडे जर असं कोणीतरी त्रास देत असेल, म्हणजे असं नाही की प्रत्येक वेळेस तुमचं काहीतरी प्रेमपणाच आहे, पण कोणीतरी तुम्हाला त्रास देत असेल, आपल्याला जसं मी म्हटलं की पालक काय काय सांगून पाठवतात, मुलांशी बोलायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही, बरीचशी बंधनं असतात. आणि सातच्या घरात कोणाला बोलवतात, यांना अंधार पडायच्या आधी घरात कोणाला बोलवतात, मुलांना. मग आपल्याला का आपण काय सिगरेट फुकत दारू प्यायला जातो का, दारू प्यायला जातो दारूच्या अड्ड्यावर नाही, मग आपल्याला का आतमध्ये तरी अंधार पडल्यावर काय होत असतो, तर वेगळं असं मुलींसोबत घडत असतं का. कारण आपल्या समाजावर विश्वास नाही अजून का, तर एकदम पुरुष जसे वागलेले असतात त्यांच्यामुळे आपण सगळ्याच पुरुषांकडे त्या नजरेने बघतो. कधी अशा अंधाऱ्या ठिकाणी एखाद्या सुनसान रस्त्यावरती मुलगी उभी दिसली, 2 मुलं चाललेली असली, त्यांच्या मनात विचार काय यायला पाहिजे, त्या मुलीला बघून काय विचार आला पाहिजे तुमच्या मनात, तुम्ही उत्तर द्या. काय विचार आला पाहिजे, चलो मजा येते, बरोबर ना. आणि याच गोष्टीला मुली खबरतात की नाही. मुलगी एकटी उभी असते, 2 मुलं 3 मुलं, कोणी पुरुष दिसले, किती कुठल्याही वयाची बाई असते तरी ही भीती आजपर्यंत त्यांच्या मनात असते. आपण असं सगळं उभे राहतो, असं बसतो, कोणी येतंय की नाही, आपल्याला वाचवायला कोणी येतंय की नाही. म्हणजे नुसती मुलं दिसली तरी आपल्या मनामध्ये ही भीती आहे. ही भीती दूर करणं गरजेचं आहे की नाही, तर आपण समाजात आरामात वावरू शकतो. आता आज घरी जाऊन ना तुम्ही एक काम करायचं, सांगायचं त्या ठाण्याच्या आल्या होत्या वकील मॅडम, त्यांनी सांगितले की आजपासून आम्ही मुली रात्री 12 वाजेपर्यंत फिरणार आणि आपल्या घरातल्या भावांना, जे दादा भाऊ असेल त्यांना 7 वाजता घरी बोलवायचं. चालेल, सांगणार असं घरी जाऊन, जेवढं तुमच्या पालक मला शिकाय द्यायची का, कोणती शाळी आली शिकवायला, ते पण करायलाच पाहिजे ना. असं का मुलांना बाहेर नाही पाठवायचं रात्री, कारण की रात्र अशी असते की त्याच्यामध्ये सगळं गूढ असतं, की मुलं वाईट संगतीला लागतात. जर चांगला मुलगा असेल तर तो घरी बसून अभ्यास करेल की नाही, मला नाही जायचं बाहेर मित्रांसोबत. कारण की नंतर मग हे असं काहीतरी फालतूच विषय निघतात, फालतू व्हिडिओज बघण्यामध्ये वेळ घालवतात, दारू पितात, हे सगळं चुकीच्या मार्गाला जातात. म्हणून मुलांनी रात्री फिरू नये असं माझं
रंजन मत आहे की मुलांनी घरी लवकर यावं आणि मुली सेफ राहतील बाहेर. राहतील की नाही? मग मुलींना अशी भीती नाही वाटत. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं नाही. एकटी मुलगी उभी दिसली की तुम्ही काय करायला पाहिजे? तिथे तिला ताई म्हणून हाक मारा, किती ताई अशी हाक मारा की काय झालं, तू काय एकटी उभी आहेस, तुला काही मदत करू का? किती धीर येईल त्या बाईच्या मनात, त्या मुलीच्या मनात. हे आपण कधी केलंय का? नाही करत. आपण खूप गंमत बघतो, लहान उद्या ट्रॅक्टर देतो ही अशी पुरुषांची मेंटॅलिटी आहे. म्हणजे महिलांकडे मुलींकडे बघण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन फक्त यूज अँड थ्रो आहे. आपण आजही महिला सेकंडरी स्टेजला आहोत. पुरुष हा दुय्यम स्थानावर आहे, अरे प्रथम स्थानावर आहे. पुरुषांचा इगो हर्ट होतो जर एखादी बाई आपल्यापेक्षा पुढे जात असेल तर. ही आपल्या समाजाची विकृती आहे. आणि महिलांना मुलींना टार्गेट केलं जातं प्रत्येक ठिकाणी. तर तिच्या कॅरेक्टरवर मारा करा म्हणजे ती गप्प बसेल किंवा तिचं पूर्ण फॅमिली गप्प बसेल. आमच्याकडे म्हणजे सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा पण आहे, जे जात पंचायत फतवे काढतात. त्याच्यामध्ये असे पण भयानक फतवे काढले जातात. एक गरीब शेतकरी होता, त्याने आपली काहीतरी शेती गहाण ठेवली होती आणि पैसे सावकाराकडे घेतले होते. ते तो पैसे पे करू शकत नव्हता आणि मग जात पंचायत भरली आणि तू देणार हे का तुला काहीतरी शिक्षा करू, म्हणजे आमचे सावकाराचे पैसे घेतले ते परत देणार, व्याजासकट का तुला शिक्षा आम्ही सुरू. तर तो म्हणाला, साहेब मी गरीब आहे, मी नाही देऊ शकत पैसे. तर त्यांनी काय शिक्षा सुनावली असेल? त्यांनी इमेजिन त्यांची 16 वर्षाची मुलगी आहे, तिच्यावरती सगळ्या 5 जे पंच असतात त्यांनी रेप करायचा. ही खरी घटना आहे. म्हणजे असे फतवे निघतात. हा पैसे देऊ शकत, त्या मुलीचा काय दोष आहे? कर्ज बापाने घेतलेलं आहे, मुलीचा काय दोष आहे? पण त्या मुलीवरती बलात्कार करा आणि केला पण पंचांनी, आणि त्या निर्घुणपणे म्हणजे तिला मारून टाकलं. त्यानंतर हे अशा प्रकार आपल्या समाजात आजही घडत आहे. फार जुनी गोष्ट नाही, 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ओरिसामध्ये होती. म्हणजे फक्त मुली महिला टार्गेट केल्या जातात. तर आपण लहानपणापासून आपल्या घरामध्येच हे शिकवत असतो. मुलगी थोडी मोठी झाली की काय 2-4 भांडी देतो, हे भांडी हे मुलांना देतो का? झाडू देतो हातात मुलीच्या, हे झाडू काढ, थोडीसं घरात साफसफाई कर. मुलीची जाते, त्या सासरी गेलीस तर मग सासू बोलले तुझ्या आईने काय शिकवलं. पण आजकाल मुलं पण तर घरजावे राहतात ना, त्यांना पण शिकवलं पाहिजे. पण एखाद्या मुलाने जर भाजी काढताना दिसला किंवा भांडी घासताना दिसला, झाडू मारताना दिसला, काय आपणच बोलतो, हे काय पाहिल्यासारखा काम करतो ना, आपणच बोलतो. हे आपण शिकवतो. पण आपण वाढदिवसाला जातो, एक पहिला वाढदिवस आहे, मुलीचा वाढदिवस असेल तर आपण दुकानावर जाऊन काय सांगतो, तो दुकानावरच विचारतो मुलगी का मुलगा? मग आपण म्हणतो मुलगी. मग काय काय खेळणी त्याला दाखव म्हणतो, दुकानात काय काय खेळणी दाखवणार मुलीसाठी? घरकुल, माऊली आणि गाडी बिडी असं देणार. आणि ते आपण जर घेऊन गेलो चुकून पहिल्याच वाढदिवस मुलीचा आणि आपण मस्त पैकी जेसीबी किंवा अशी कार वगैरे घेऊन गेलो, घरचे पण असं बघून विचारले की पाणी घालली मुलगी आणि अशी खेळली आणली किंवा मुलाला अशी भाऊजी गिवडी दिली, नक्कीच आपल्याला ठार वेळे समजते. करायला पाहिजे. आज मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये भांडी घासण्यापासून जेवण बनवण्यापर्यंतचं काम कोण करतं? जेवण वाटण्याचं काम, जे आपण वेटर म्हणतो, कोण असतात? मुलं असतात. आणि आज हॉटेल मॅनेजमेंटचे कोर्स करण्यासाठी हायएस्ट नंबर्स वेटिंग लिस्टला असतील तर ते मुलांचे आहे, मुलींचे नाही. मग याच्यावर तुम्ही अंदाज घ्या ना की लहानपणापासून मुलांनी सुद्धा हे जेवण बनवणं शिकणं किती गरजेचं आहे. याच्यामध्ये कायदा कुठे भेदभाव करत नाहीये. कुठल्या कायद्यामध्ये, कुठल्या धर्मग्रंथामध्ये असं लिहिलं आहे का? आहे. आमच्या कायद्यामध्ये तर नाही लिहिलेलं, माझा ग्रंथांचा फार अभ्यास नाही, कुठेही लिहिलेलं नाही की बायकांनीच स्वयंपाक करायला पाहिजे, बायकांनीच झाडू मारली पाहिजे, बायकांनीच भांडी घासली पाहिजे, कुठेही लिहिलेलं नाही. ऑल आर इक्वल इन द आईज ऑफ लॉ. आम्ही कायदाच बघणार, कायद्यामध्ये काय म्हटलेलं आहे तेच बघणार. कारण काहीही झालं तर शेवटी कायदा हातात घ्यावा लागतो, कोर्टात जावं लागतं, पोलीस स्टेशनला जावं लागतं. अशा वेळेस एक ग्रंथ उपयोगी पडत नाही. तसं कुठेही लिहिलेलं नाही. कायद्यामध्ये सर्व समान आहे. ती महिला असो, पुरुष असो, कुठल्याही जाती धर्माची असो, कुठल्याही पंथाची असो, काळी असो, गोरी असो, कुठलाही असा भेद नाही. जर एका पुरुषाने मर्डर केला तरी त्याला ती सजा होणार आहे, लाईफ इम्प्रिझनमेंट किंवा फाशी. एका बाईने केला तरी पण तेच होणार.
तर आपण समाजाची व्यवस्था बदलणं गरजेचं आहे की नाही? की आपल्याला चहा कसा मिळतो? पाणीचा, आणि मुलांना मलाई घालते का? तर हे पराया धन आहे, येतो पराया गणपती आहे. आम्ही कशाला याच्यावरती खर्च करू? 17-18 वर्षांनी झाली की आपल्याला तिची बोलवण करायची असते. नेहमी समाजाची व्यवस्था बदलण्याचं काम आपण करायचं आहे. तुम्ही भावी पिढी आहात. उद्या तुम्ही आपल्या मुलांना हे शिकवू नका ही मुलगी आहे म्हणून असंच वागलं पाहिजे, मुलगा आहे म्हणून असंच वागलं पाहिजे. प्रत्येक मुलांना हे शिकवलं गेलं पाहिजे, महिला मुली कुठल्याही वयाच्या असल्या तरी त्या सन्मानाला पात्र आहेत, कारण त्या महिला आहेत म्हणून ही दुनिया आहे. बिकॉज शी इज अ रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे. ती जर पूर्ण नवीन एक जीव निर्माण करू शकते, एवढे आपण मजबूत मनाचे आहोत. तर आपण कुठे अबला आहोत? आपण आपल्याला अबला नको, कुठे जायचं नाही, मी ते कुठे जाऊ असे आपण घाबरत राहतो. पण असं घाबरण्याची गरज नाही. वी आर दी स्ट्रॉंगेस्ट. आपण महिला हा फार स्ट्रॉंग आहोत. टेन्शन आलं की पुरुष काय करतात? दारू नाही तर सिगरेटच्या मागे लागतात. बायकांना पण किती टेन्शन्स असतात, पण बायका दारू पितात, सिगरेट ओढत जातात. तर हे आपण शिकलं पाहिजे की आपल्याला काय करायचं. समाज चांगला करायचा असेल तर आपल्याला समाज व्यवस्था इक्वल करायची आहे. तर मला तुम्हाला आज या माझ्या मार्गदर्शनातून हेच सांगायचं आहे की तुम्ही भावी पिढी आहात. आमचं लक्ष तुमच्यावर आहे, कारण की आमची पिढी आता संपत आहे. तुम्ही पुढे आपलं भारत नवीन चांगलं घडवायचं आहे, म्हणून हे कायदे नवीन आले ते चांगले आहेत. आणि मोबाईलचा जो विषय होता की मोबाईलचा चांगला उपयोग पण होतो. आज घरी जाऊन आपले म्हणजे मुलींनी तर हे करा की वुमन रिलेटेड लॉस काय काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा, आणि त्याच्यामध्ये जे काही नवीन कायदे आहेत त्याचा अभ्यास करा. मुलांनी सुद्धा करा, कारण की आफ्टर ऑल नेहमी अब्युजर हे पुरुष असतात आणि ते लोक त्याच्यामध्ये अडकले जातात. तर हे अभ्यास करण्याचा एक वस्तू आहे की कायदा हा शिकलाच पाहिजे. इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज. तुम्ही एखादा गुन्हा केला आणि पोलिसांनी पकडलं, कोर्टात नेलं, तर तुम्ही कोर्टाला सांगू शकत नाही की मला माहिती नव्हतं, हेल्मेट नाही घातलं मग मला फाईन पडेल, हे मला माहिती नव्हतं. म्हणजे आमची ज्युडिशरी असं मानते की एकदा तुम्ही 18 वर्षाचे झाले की तुम्हाला भारताचा कायदा, आपल्या देशाचा कायदा माहिती आहे. हेच गृहीत धरून पुढचा तुमच्यावरती जी काही कारवाई होते ती होत असते. त्याच्यामुळे तुम्ही कायदा आम्हाला माहिती नाही म्हणू शकत नाही, कायद्याची आम्हाला गरज नाही असंही म्हणू शकत नाही. तर कायदा हा सर्वांनी शिकला पाहिजे. कायदा काय आहे माहिती करून घेतलं पाहिजे. तुम्ही सगळे आमच्यापर्यंत येऊ शकत नाही म्हणून आम्हाला तुमच्यापर्यंत यावं लागलं, आणि म्हणून हे असं एक याला पोलीस खात्याला 100 दिवसाचं असं एक अभियान राबवायची गरज पडलेली आहे. आणि म्हणून आम्ही तुमच्या समोर आलेलो आज ते